जमलंय ना? हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन तंदुरीची रेसिपी. तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल, हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल चिकन तंदुरी घरच्या घरी कशी बनवून तयार करायचे हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर आपल्याकडे तंदूर नसतं किंवा ओव्हन नसतं, तर मग त्यावेळी कसं हे चिकन तंदूर बनवलं जाईल ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे, थोडीशी टाईम कन्झ्युमिंग आहे, म्हणजे वेळ लागतो, पण ॲट द एंड खूप जास्त फ्लेवरफुल आणि लिटरली ढाबा स्टाईल, ॲक्युरेट ढाबा स्टाईल आपल्याला चिकन तंदुरी घरच्या घरी खायला मिळते. तर 3 ते 4 स्टेप्स लागतात ही चिकन तंदुरी बनवण्यासाठी. म्हणजे सगळ्यात आधी आपण हंकट क्रिएट करतो, म्हणजे दह्याचं एक्सेस पाणी काढून घट्ट दही बनवून घेतो किंवा चक्का बनवून घेतो त्या दह्याचा. त्यानंतर आपण फर्स्ट मॅरिनेशन करतो आपल्या चिकन लेग पीसेसला किंवा चिकन ड्रमस्टिक्सला, आणि मग ते झाल्यानंतर सेकंड मॅरिनेशन करतो. मग आपण त्याला बेक करतो कढईमध्ये किंवा कुकरमध्ये, आणि सगळ्यात लास्टला आपण त्याला मस्त रोस्ट करणार आहोत गॅसवरतीच. तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर असे चमचमीत ढाबा स्टाईल, ज्यूसी, स्मोकी फ्लेवर असलेले फ्लेवरफुल चिकन तंदुरी घरी बनवून खायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. इथे सगळ्यात फर्स्ट स्टेप करणार आहोत आपण या तंदूर चिकन बनवण्याची. तर सगळ्यात आधी मी इथे जे दही आहे, तर आपल्याला हे दह्याचं हंकट क्रिएट करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे असं एक पातेलं घेते आहे, त्यावरती चाळण ठेवते आहे, आणि घरामध्ये जे सुती कापड असतं आपलं किंवा मग असं कॉटनचा रुमाल असतो तो घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये मी हे दही ॲड करते आहे, जेणेकरून ह्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि मस्तपैकी आपलं दही असं घट्ट होईल. तर बघू शकता तुम्ही, सगळं एक्स्ट्रा पाणी निघतं ह्यातलं. तर याला असं मस्त पिळून ह्यातलं एक्स्ट्रा पाणी काढायचं आहे. खरं तर सगळे प्रोटीन्स या पाण्यातच असतात, तर हे फेकून नाही द्यायचं आहे, तुम्ही यूज करू शकता हे पाणी. तर मी ह्याला असं हलका हाताने दाबून ह्यातलं पाणी काढून घेतलं आहे, आणि ह्याला मी असंच ठेवते आहे गाठ बांधून, जेणेकरून ह्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. तर इथे मी असं एक जड डब्बा ठेवला या दह्यावरती, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि घट्ट दही राहील त्या कापडामध्ये. तर मी असंच ठेवते अर्धा तासासाठी. तर आता इथे मी ह्या चिकनला मॅरिनेट करते. तर फर्स्ट मॅरिनेशन असणार आहे. तर इथे मी चिकन लेग्स घेतलेत असे, किंवा ड्रमस्टिक बोलतात, चिकन ड्रमस्टिक. तर असे घेतलेत मी, त्यांना असे कट्स लावून घेतलेत, जेणेकरून मॅरिनेशन आतपर्यंत जावं आणि मस्त फ्लेवर्स यावेत ह्या चिकनला. आणि ह्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर जास्त पाणी नाही राहू द्यायचं, ह्यात व्यवस्थित निथळून घ्यायचं याला. तर याला फर्स्ट मॅरिनेशन करण्यासाठी लागणारं साहित्य इतकं आहे. तर हळद घेतली आहे मी, मीठ घेतलं आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे, लिंबू घेतला आहे एक, आणि आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे. तर सगळ्यात आधी हळद ॲड करते आहे मी ह्या चिकन लेग पीसवरती. मीठ, लाल मिरची पावडर ॲड केली आहे, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड करते आहे. त्यासोबत यात मी आता ॲड करते लिंबाचा रस. तर यात मी लिंबाचा रसही ॲड केला. तर याला व्यवस्थित मॅरिनेट करते आहे, छान ह्याला चोळून हे मसाले लावून घेते आहे, जेणेकरून फ्लेवर्स आतपर्यंत जावेत. तर हे फर्स्ट मॅरिनेशन नक्की करायचं आहे, कारण याने काय होतं, चिकनचा कच्चा फ्लेवर किंवा जो वास येत असतो तो निघून जातो आणि फ्लेवर्सही छान येतात. तर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित सगळ्या लेग पीसेसला मी हे मसाले लावून घेतलेत. आता ह्याला मी झाकून असंच ठेवते अर्धा तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी. 1 eternity later. हे अर्धा तास झालाय, आणि बघा ह्यातलं सगळं पाणी ऑलमोस्ट निघून गेलंय. आता झालंय रेडी आपलं हे हंकर्ड. बघा व्यवस्थित किती घट्ट असं दही तयार झालंय आपलं. असं दही हवंय आपल्याला या तंदूरसाठी. बघा, तर आता मी करणार आहे चिकनचं सेकंड मॅरिनेशन. अर्धा तास झालं आहे आपला फर्स्ट मॅरिनेशन होऊन, त्यामुळे मी आता इथं करणार आहे सेकंड मॅरिनेशन. तर सेकंड मॅरिनेशनसाठी इतकं साहित्य लागतं आहे. सगळ्यात आधी मी इथं घेतलं आहे तेल,
हंकड आपण जे बनवून घेतलेलं आता दही ते दही, त्याचसोबत आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, धना पावडर घेतली आहे मी, काळी मिरी पूड घेतली आहे, त्यासोबत मी इथं घेतलं आहे कॉर्नफ्लावर आणि लाल मिरची पावडरचं मिक्सचर आहे. हे मी फिश फ्रायसाठी बनवलेलं, तर ते यूज करते मी इथे. तुम्ही ह्या जागी कॉर्नफ्लावर यूज करू शकता. काय होतं याने की मस्त असं क्रिस्पी होतं आपलं चिकन तंदुरी, त्यामुळे नक्की ॲड करायचं कॉर्नफ्लावर. तर तुम्ही इथे ह्याच्या जागी कॉर्नफ्लावर यूज करू शकता. त्याचसोबत मी इथं घेतलाय तंदुरी मसाला. तर तुमच्याकडे तंदुरी मसाला नसेल तर काहीच हरकत नाही, त्या जागी तुम्ही बिर्याणी मसाला यूज करू शकता. त्याचसोबत मी इथं घेतली गरम मसाला पावडर आणि भाजून घेतलेलं बेसन. तर भाजून घेतलेल्या बेसनाने काय होतं ना की हे सगळे मसाले एकत्रित व्यवस्थित कोट होतात आणि असं एकजीव होतो हा मसाला, त्यामुळे भाजलेलं बेसन नक्की ॲड करायचं आहे. तर सगळ्यात आधी मी यात ॲड करणार आहे तेल. तर तेल ॲड करून झालं की यात मी ॲड करणार आहे तंदुरी मसाला, त्याचसोबत गरम मसाला पावडर, ही कॉर्नफ्लावर आणि लाल मिरची पावडरची पेस्ट किंवा मिक्सचर, धना पावडर, ब्लॅक पेपर ॲड करते, त्याचसोबत आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करते. व्यवस्थित मिक्स करून घेते याला. यात ना अशा गुठळ्या नाही राहायला पाहिजे, एकदम स्मूथ अशी पेस्ट क्रिएट करायची आपल्याला. त्याचसोबत मी ॲड करते 1 चमचाभर भाजून घेतलेलं बेसन. बेसनही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दही ॲड करते, हे दहीलाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघा व्यवस्थित आपला हा तंदूर मसाला रेडी झालाय. तर आता मॅरिनेट करून घेऊया चिकनला. चिकनही इथे व्यवस्थित मॅरिनेट झाले. फर्स्ट मॅरिनेशन जे मी सांगितलेलं ते व्यवस्थित झालंय. आता ह्याला यामध्ये ॲड करून ह्या मसाल्याने पुन्हा एक कोटिंग देऊयात, व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकता हे जे मी फर्स्ट मॅरिनेशन केलं तर असं पाणी निघलंय, तर हे पाणी काढून टाकायचं, हे ॲड नाही करायचं. आपल्याला हे चिकन किंवा हे लेग पीस जितके शक्य होतील तितके कोरडे ठेवायचे, जास्त पाणी ॲड नाही करायचं. म्हणजे पाणी नसलंच पाहिजे यामध्ये अजिबात, तरच ते मस्त असे क्रिस्पी बनतील आपले चिकन तंदुरी. ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचे चिकनला, मस्त सेकंड कोटिंग द्यायची ह्याला मॅरिनेशनची. दही सुद्धा मी सांगितलं तुम्हाला तसं कॉटन किंवा सुती कापडामध्ये बांधून ठेवायचं, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि मस्त असे क्रीमी किंवा थिक दही मिळेल आपल्याला, जेणेकरून त्याचा पाण्याचा पोर्शन त्यातला कमी होईल. तरच हे आपलं चिकन तंदुरी आहे ते छान क्रिस्पी होईल आणि जास्त त्यात पाणी नाही राहणार. थोडी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, पण ॲट द एंड खूप जास्त फ्लेवरफुल लागतात हे चिकन तंदुरी. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी एक ना एक लेग पीसला घेते, हा मसाला लावून घेते व्यवस्थित. तर इथे बघा व्यवस्थित मी सगळ्या लेग पीसेसला हे सेकंड मॅरिनेशन लावून घेतलंय. तर आता इथे मी एकीकडे कोळसा तापत ठेवलाय आणि कोळसा मी यावरती ठेवून त्यातवर तूप टाकून ह्याला झाकून छान मॅरिनेशनसाठी ठेवते 1 तासासाठी. तर कोळशाने काय होतं ना असं मस्त स्मोकी फ्लेवर येतो ह्या चिकन तंदुरीला, त्यामुळे मी करते. तर तुम्ही नक्की करा, त्याने जसा मस्त स्मोकी आणि तंदूर स्टाईल फ्लेवर येतो आपल्या ह्या चिकन तंदुरीला. तर इथे मी कोळसा ठेवते, तापवून घेतलेला मी कोळशाला. यावरती ॲड करणार आहे तूप. तर अगदी थोडंसं 1 चमचाभर तूप ॲड करते मी. त्याला झाकून मस्त मॅरिनेट व्हायला ठेवते अर्ध्या तासासाठी. तर आता इथे छान 1 तासभर मी ह्याला मॅरिनेशनसाठी ठेवलेलं. तर व्यवस्थित मॅरिनेट झालंय हे. ह्यातला कोळसा काढून टाकते मी. त्याचसोबत मी एकीकडे कढई गरम करत ठेवलेली प्री हिटिंगसाठी. व्यवस्थित प्रीहीट झाली ही कढई. आता ह्यात मी ठेवते एक स्टँड आणि आता हे लेग पीस आपल्याला या कढईमध्ये ॲड करायचे. तुम्हाला जर कढईमध्ये करायचं नसेल तर कुकरमध्येही करू शकता. फक्त कुकरची रिंग काढायची, शिट्टी काढायची आणि सेम हीच प्रोसेस तुम्ही कुकरमध्येही करू शकता.
तर व्यवस्थित मी असं केलं ह्याला आणि ह्याला झाकते आता आणि ह्यावरती प्रेशर देण्यासाठी मी तेलाची केटली ठेवते. तुम्ही काही जड असलेलं भांडं किंवा डब्बा वगैरे ठेवू शकता जेणेकरून ह्यातली हवा बाहेर निघणार नाही. आणि ह्याला आता असंच मी मीडियम फ्लेमवरती छान 15 मिनिटांसाठी बेक होऊ देते जेणेकरून आपलं चिकन व्यवस्थित शिजलं जाईल. आता चेक करूयात 10-15 मिनिटांनंतर. चेक करूयात चिकनला. बघा काही टेम्पटिंग वाटतंय चिकन आत्ताच. बघा सुरी इझिली आतपर्यंत जाते. व्यवस्थित शिजलं गेलंय हे चिकन. तुम्ही बघू शकता प्रॉपर शिजलं गेलंय. आता ह्याला छान तंदूर स्टाईल दिसण्यासाठी आणि मस्त असा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी ह्याला शेगडीवरती भाजून घेते. तर मी इथे असं स्टँड ठेवते. माझ्याकडे हा स्टँड आहे अवेलेबल, त्यामुळे ह्यावरतीच मी हे चिकन लेग पीस व्यवस्थित भाजून घेणार आहे. डिरेक्टली असं भाजून घ्यायचं ह्यावरती. सगळीकडून आलटून पालटून ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय. बघा किती परफेक्टली कुक झालाय आणि व्यवस्थित तंदूर स्टाईल ग्रिल देखील झालाय. व्यवस्थित कलर आलाय, व्यवस्थित शेकलं गेलंय हे. तर मी ह्याला काढून घेते. व्यवस्थित शेकून घेतलंय मी ह्याला. सिमिलरली मी दुसरे लेग पीसेसही व्यवस्थित भाजून घेते असेच गॅसवरती. बघू शकता तुम्ही काय परफेक्ट बनले गेलेत हे चिकन तंदुरी. अगदी ढाबा स्टाईल दिसत आहेत आणि परफेक्ट रंग टेक्स्चर आलंय आणि भाजलंय आपण, त्याला बेक केलंय तरी सुद्धा अजिबात असं कोरडं नाही वाटत आहे. मस्त ज्युसी दिसतंय बाहेरपर्यंत. तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता. मस्त ज्युसी आणि आहे, कोरडं नाही वाटत आहे चिकन अजिबात. तर आता ह्यावरती मी लावणार आहे बटर. तुम्ही हवं तर तूपही यूज करू शकता, पण बटरने असा प्रॉपर फ्लेवर येतो त्यामुळे मी बटर यूज करते. तर फक्त ह्याला असं मस्त लावून घ्यायचंय बटर सगळीकडून. सगळ्या लेग पीसेसला मी लावून घेते. छान बटरचा क्रीमी फ्लेवर येतो ह्याने आणि रिचनेस वाढते या तंदुरीची. त्यामुळे नक्की लावायचे बटर किंवा तूप. बघू शकता तुम्ही अगदी ढाबा स्टाईल असे हे चिकन तंदुरी विदाऊट तंदूर आपण घरामध्ये कढईमध्येच बनवून तयार केलेले आहेत. तरीही किती परफेक्ट झालेत आणि इतका छान सुवास येतोय आत्ताच आणि खूप जास्त टेम्पटिंग दिसतात. तुम्ही बघू शकता. पालटून दोन्ही साईडने ह्याला बटर लावून घेते. आणि अशा प्रकारे झालेत रेडी आपले चिकन तंदुरी. तर जसं तुम्ही बघितलं झालेत आपले कमाल जबरदस्त असेच चिकन तंदुरी रेडी. मला ही रेसिपी मला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. अगदी झटपट आणि मोजक्या स्टेप्समध्ये मोजक्या इन्ग्रेडियंट्समध्ये मी ही रेसिपी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आता टेस्ट करून बघूया. बघू शकता अजिबात प्रेशर देण्याची किंवा जास्त हे करण्याची गरज नाही पडते. इझिली निघतंय हे चिकन. प्रॉपर शिजलं गेलं आहे. यावरती थोडंसं अनियन ॲड करूयात, थोडंसं लिंबू, बाईट. खूप जास्त ज्युसी आहे आणि अगदी असं स्मोकी फ्लेवर्स येत आहेत आणि तंदूरमध्ये ग्रिल केल्यासारखंच वाटतं आहे आणि खूप जास्त टेम्पटिंग आणि भारी लागते ही रेसिपी. भारी लागतं आहे चिकन. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. भेटत पुन्हा अशा चांगल्या रेसिपीसोबत व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.